सातारा एसटी स्टँड परिसरामध्ये सध्या वाहतूक कोंडीचा सामना सर्वसामान्य माणसांना करावा लागत आहे। अनेक प्रवासी या ठिकाणी जे वाहन घेऊन येतात त्यामुळं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रोज सकाळी वाहतूक कोंडी होताना पाहायला मिळते। सध्या आपण सातारा शहरातील एसटी स्टँड परिसरात आहोत। पाहू शकता की या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती रोज होत असते। मात्र सध्या शहर ट्रॅफिकचं आणि नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी जो मधोमध जो डिवायडर सुरू होता तो बंद करून या ठिकाणी आता बॅरिकेड लावण्यात आलेले आहेत। त्यामुळं काही प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती आता कमी झालेली आहे। याबरोबरच सातारा शहरातील हे एस टीचं जे आपण मेन गेट आहे या ठिकाणी देखील एसटा ये जा करत असतात। त्यामुळं पर्यायी व्यवस्था म्हणून या भागातील जो पारंगे चौकाच्या बाजूला जो काही रस्ता जाणारा असतो या रस्त्याच्या ठिकाणी देखील आता तिसरं एक गेट सुरू करण्याचा निर्णय जो आहे तो या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं घेण्यात आलेला आहे। यामुळं सध्या या ठिकाणी जी काही वाहतूक कोंडी होत असते त्या अनुषंगाने देखील काही मार्ग जो आहे तो यामध्ये निघणार आहेत। सर दादा इथं तुम्ही रोज असता का? यामध्ये काय आता इथं समस्या कशा पद्धतीची आहे? यापूर्वी जे या ठिकाणी होत होतं ते ट्रॅफिक होतं, ते बरेच वाहतूक कोंडी व्हायची। पण आत्ता जे प्रशासनाने घेतलेलं आहे ते आपले जिल्हा अधिकारी आहेत, आपले जिल्ह्याचे SP समीक्षक सर तसेच वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यादव सर यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्यामुळं बरीच वाहतूक कोंडी दूर झालेली आहे आणि आता पूर्णपणे सुरळीत वाहतूक चालू आहे। कुठेही आम्हाला वाहतुकीचा त्रास होत नाही किंवा लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास। आधीची समस्या नेमकी काय होती? आधीची समस्या अशी होती की बसेस आणि या ठिकाणी असणाऱ्या लोकल गाड्या यामुळे पूर्णपणे रस्ता पॅक होऊन जायचा। त्यामुळं लोकांना खूप त्रास व्हायचा। पूर्णपणे वाहतूक रस्त्याच्या कडेला वाहनं थांबलेली असायची किंवा या प्रकारच्या अडचणी लोकांना येत होत्या। धन्यवाद। खरं तर या ठिकाणी बॅरिकेड लावण्याच्या आधी देखील मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या जी आहे ती या ठिकाणी उद्भवत होती आणि त्यामुळंच कुठंतरी आता प्रशासनानं या ठिकाणी बॅरिकेड लावल्यामुळं आणि भविष्यात या भागामध्ये जे एस टी स्टँडला जे तिसरं गेट तयार होणार आहे त्यामुळं नक्कीच वाहतूक समस्याला यामध्ये समस्येचं निरसन होण्यास मदत होणार आहे। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।